नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. मी अनेकदा माझ्या अनेक व्हिडिओमधून सांगितले की ज्या दिवशी तुमच्या दारावरती तुमच्या घरावरती वक्फ बोर्डाची नोटीस लागेल, ये बाबा तू हे जे काय तुझ्या 3-4 पिढ्या काढल्यास ना जमीन बिमीन हे करत, ते काय आम्हाला माहिती नाही. ते काय तुझं आजान केलं पंजान केलं आणि तू काय ऊसाची शेती घेतली आणि कशाची घंट्याची शेती घेतली त्याच्याशी काय आम्हाला घेणं देणं नाही आहे. आता आमचा जो 1952 साली का 54 साली काय आमचा जो झाला आहे ना वक्फ बोर्ड स्थापन केला आमच्या काँग्रेसच्या आमच्या गांधी कुटुंबाने, तर त्याच्या अंतर्गत की आम्ही नोटीस लावते तुझ्या जमिनीच्या सगळ्या गोष्टींवरती खाली करायचं आणि कल्टी मारायची. चलो ते तुझं कोर्ट बिर्ट तसलं काय आम्हाला सांगायचं नाही. असल्या गोष्टी घडल्यात. लातूरमधल्या तळेगावमध्ये 300 एकरची जी काही जमीन होती सगळ्या शेतकऱ्यांची, त्याच्यावरती वक्फ बोर्ड दावा सांगते. हे वक्फ का फिप्पा जे आलं आहे ना, हे काढलं या काँग्रेस एक पिलावळांनी. मग त्या लातूरातल्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही ज्या देशमुख घराण्याला मतदान केलं आणि जे रितेश देशमुख मोठे स्वतःला तत्वज्ञानी सांगणारे हे रितेश देशमुख ज्याला हाय ॲक्टर आणि सगळ्या गोष्टी करते आणि त्या मागच्या या निवडणुकाच्या प्रचारांमध्ये बघायचं भाषण बघा काय बोलतोय. जे लोक म्हणतात तुम्हाला की धर्म बचाओ, जो पक्ष म्हणतोय तुम्हाला की धर्म बचाओ धर्म धोके में है, खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करतायत की आमचा पक्ष धोक्यात आहे, तुम्ही आम्हाला वाचवा. काही गरज नाही भूल थापायला बळी पडायची. त्यांना पहिलं म्हणा धर्माचं आम्ही बघून घेतो, आमच्या पिका पाण्याला तुम्ही काय भाव देतायत ते सांगा. मग जा शेतकऱ्यांनो, जा तुमच्या देशमुख कुटुंबाकडे जा बघू. या अख्ख्या देशमुखांनी काँग्रेसची पिलावळ वाढवली. विलासराव देशमुख होते त्यांच्या ठिकाणी योग्यच होते, ते काम करत होते सगळ्या गोष्टी, पण शेवटी विचारधारा काँग्रेसचीच. जा बघू त्या देशमुख कुटुंबाकडे. 300 एकरचं बाबा काय ते करा. तुम्ही सांगितलं ना मला बीजेपीच्या विरोधात मतदान करा आणि या माहितीच्या बाबा, मग काय आहे बाबा वक्फ बोर्डाचं करायचं, जा बघू. मी तुम्हाला मागे हेच सांगितलं, हा वक्फ बोर्ड अवैध आहे. हे आज तुमच्या जमिनींवरती तुमच्या 1500 वर्ष मंदिरांवरती दावा ठोकतात. तुमची गावच्या गावं नुसतं वेचून घेण्याच्या मागे लागल्यात. त्या सगळ्या गोष्टी या काँग्रेसनं केल्या. कशासाठी वक्फ बोर्ड या काँग्रेसनं आणल्या याच्यामध्ये काय नक्की करायचं होतं? हे देशभक्त आहेत, हे संविधान नाचवतात हातामध्ये, हे वक्फ बोर्डाच्या विरोधात बोलतात. हे इकडं हे शरद पवार जरी नावाचे हिंदू असतील ना, तरी यांचे विचार मुसलमानी आहेत. हे पुरोगामी करून या महाराष्ट्राचे विचार एवढे बर्बाद करून टाकले या माणसांनी, तुम्ही काय विचारू नका. पण आज जो काही समाज जागा होतोय ते त्यांना पाहवत नाही की याला ही लोक आता समजायला लागले. आता आपलं काय होणार? मग काहीतरी करायचं, मग जाती तेढ, मग समाजामध्ये तेढ करायचं आणि त्यातून मतं मिळवण्याचा रंगेल डाव करायचा. या सगळ्या गोष्टींमधून समोर येत आहे. आता जे काही 300 एकर जमीन घेतले, मग हे वक्फ बोर्ड जे म्हणत होते ना वक्फ बोर्ड रद्द नाही झालं पाहिजे, उद्धव ठाकरे बाकीचे सगळे, त्यांना म्हणा जा जरा त्या गावकऱ्यांची चर्चा करा. EVM वरती आक्षेप घ्यायला मार्करवाडीत बरोबर पोहोचलात, बरोबर ना? म्हणजे तिथं आलाय सर यांचाच आमदार निवडून आणि हेच त्या EVMच्या विरोधात बोलतात. हे जिंकतात तेव्हा EVM चांगलं, हारतात तेव्हा EVM वाईट. मग जा त्या गावामध्ये तळेगावमध्ये लातूरच्या घ्या बघू त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्यांची समस्या विचारून घ्या बघू. नाही ते त्यांचं शेतकऱ्यांचं काय पडलेलं नाही हो त्यांना. कसं आहे, आम्ही वक्फ बोर्डाच्या विरोधातले वाटू ना, मग आम्हाला मतदान कसं पडेल मुसलमानांचं? ही सगळे चेहरे त्या लोकांचे, हे मराठा समाजाला पुढं करतायत ना. हे शरद पवार यांनीच 1994 साली काय ते मराठ्यांचं आरक्षण विलीन करून टाकलं, माती मोल करून टाकला समाज आपला. आज आपल्या पोराबाळांचं कल्याण झालं असतं, यांनी नाही करून दिलं. आणि आमचे पाटील साहेब त्यांच्याच मागणं फिरतायत. आमच्या समाजाला कधी कळणार या सगळ्या गोष्टी? म्हणजे आरक्षण मिळालं पाहिजे तर मिळालं पाहिजे. आपली पोरं आहेत ज्याला आपल्या पोरांना आरक्षण हवं, कारण आम्ही काय फुकटचं आरक्षण 50% मिळून आरक्षणाच्या बाता नाही करत. आम्ही 90-95% मिळवणारी पोरं आहेत आमच्या समाजातली, आम्ही त्याच्यावर आरक्षण मागतोय. या सगळ्या गोष्टी आम्हाला कधी समजणार? हा वक्फ बोर्ड म्हणून मी तुम्हाला म्हटलं तुमची गावाच्या गावं गिळंकृत करून टाकेल, तुम्हाला कळणार देखील नाही. यांचाच कोर्ट, यांच्याच सगळ्या गोष्टी, तुम्ही जाणार तरी कुठे? म्हणून जे काही विधेयक मांडतायत ना केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब, हे अत्यंत महत्त्वाचे बाबा नव्हते का? त्यांच्या स्वतःच्या कल्याणासाठी नाहीये. या गोरगरिबांच्या कित्येक एकरो जमिनी हडपले त्या वक्फ बोर्डांनी, कित्येक महाराष्ट्रातल्या जमिनी हडपलेत. त्या सगळ्या त्या बिचाऱ्यांना मिळून जातील सगळ्या. आज 300 एकर म्हणजे काय झालं? उद्या तुमच्या जमिनीवरती दावा ठोकला ना, मग तुम्हाला कळेल ज्याला काय करायचं नक्की. मग वाटेल अरे चुकलो, जायला पवार साहेबांनी आम्हाला इथे मतं द्यायला सांगितली, पण नाही जायला, हेच आमच्या कामाचे. मोदी साहेब करतायत ते चांगलं करतायत, हे तेव्हा नाही कळणार. हे कधी जेव्हा नोटिसा चिकटतील ना एका गावावरती, बरोबर अगदी मोजून सगळ्या गोष्टी होतील, तेव्हा तुम्हाला समजेल की वक्फ बोर्ड रद्द होणं किती महत्त्वाचं आहे. म्हणून म्हटलं याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. कारण हे हिंदूंचे घेत आहेत. हे वक्फ बोर्ड एखादं मुस्लिमाच्या जमिनी जाऊन घेत आहेत का जाऊन? नाही घेत. हिंदूंना, कारण ते हिंदूंच्या विरोधातलं काढलेलं आहे की जमीन घ्यायची. ज्याची जमीन घेतली त्याचा इतिहास, त्याचा भूगोल आपल्या हातात आला. हे समजून घ्या. औरंगजेब दिल्लीवरून इथं कशाला महाराष्ट्रामध्ये काय फिरायला नव्हता आला. त्याचं कारण होतं
की इथल्या जमिनी घेणं, जेव्हा जमीन आपल्या ताब्यात असते तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. त्याच्यामुळं सजग राहा, या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवा आणि आवाज कोण उठवत असेल तर त्याला पाठिंबा तरी द्यायला शिका. हे बाकीचे तुमच्या कानांमध्ये येऊन सांगणारे बिनकामाचे ते तुमच्या काहीही कामाचे नाहीत. या 60 वर्षात त्यांनी महाराष्ट्रानं देश फक्त ओरबाडून खाल्लाय, फक्त ओरबाडून, आणि हिंदूंना ओरबाडून खाल्ले. त्याच्यामुळे यांच्या विषयी कुठलीही मला असं वाटतं हे वाटण्याची काही गरज नाही आहे.